accept नाही 2 number from user and swap them with third variable. राईट. आता विथ थर्ड व्हेरिएबलचं बघूयात काय लॉजिक येईल ते. इथलं फक्त लॉजिक चेंज होणार आहे मधलं. 2 व्हॅल्यू तुम्हाला युजरकडून ऍक्सेप्ट करायचेच आहेत. थर्ड व्हेरिएबल लागेल आपल्याला. मी ते टेम्प नावाचा व्हेरिएबल घेते. असं काही नाही की टेम्पच घ्यावं, तुम्ही त्याच्याऐवजी कुठलाही एक व्हेरिएबल यूज करू शकता. सो टी घेते. मुलांचं मोस्टली कन्फ्युजन कुठं होतं ज्यावेळेस तुम्ही टेम्प यूज करता. पण तिथे टी घेऊयात. 2 नंबर ऍक्सेप्ट करूयात आपण ए आणि बी मध्ये. सो लॉजिक बघूयात कसं येणार आहे त्याच्यामध्ये. सो मी काय करते, टी मध्ये ए ची व्हॅल्यू कॉपी करून ठेवते. देन ए ला बी ची व्हॅल्यू कॉपी करते आणि बी ला टी ची व्हॅल्यू जाईल. सो बघा ते लॉजिक कसं इम्प्लिमेंट होते. ए मध्ये आता आपण किती घेतलं होतं 2 आणि बी मध्ये किती घेतलं होतं 3. ए मध्ये किती व्हॅल्यू आहे आपली 2. सो तो टी मध्ये आपण काय केले, तात्पुरती एका ह्याच्यामध्ये कॉपी करून घेतली टेम्पररी ह्या व्हेरिएबल मध्ये. बी मध्ये किती व्हॅल्यू आहे स्नेहा 3 आहे. ती ए मध्ये काय केली, मी ती व्हॅल्यू टाकली. सो ए मध्ये व्हॅल्यू तर चेंज झाली, 3 आली. जर मी बी ला 8 ची व्हॅल्यू टाकायला गेले तर काय होईल, अगेन तीच व्हॅल्यू बी मध्ये जाईल. सो आपण आधी एक टेम्पररी व्हेरिएबल मध्ये कॉपी करून ठेवली होती, ती व्हॅल्यू काय करणार आपण बीच्या ह्या व्हेरिएबल मध्ये पुट करणार आहोत. सो बी मध्ये किती आलं मग 2 आलं. झाली व्हॅल्यू सर विथ थर्ड व्हेरिएबल. विदाउट थर्ड व्हेरिएबल मध्ये फक्त 2च व्हेरिएबल येतात आणि विथ थर्ड व्हेरिएबल मध्ये आपण तसं आपण व्हेरिएबल यूज करतो. क्लिअर इथपर्यंत. सो हेच आपण आता प्रॅक्टिकल मध्ये बघूयात. फक्त मधलं लॉजिक चेंज होतं. इथे मी व्हेरिएबल घेते टी टी इक्वल ठीक आहे, टी इक्वल ए आणि मग आता आपल्याला ए मध्ये काय करायची, बी ची व्हॅल्यू टाकायची आहे आणि आता बी मध्ये आपण काय करणार आहे, टी ची व्हॅल्यू टाकणार आहे. ठीक आहे. सो रन करूया. एंटर 2 आणि एंटर 3 झालं. दोघांचा आन्सर सेमच येणार आहे, फक्त मेथड्स वेगळ्या आहेत. वेगवेगळ्या लॉजिकने आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम करायचे. ओके.